माजी मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। ही दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांच्या भेटीला धनंजय मुंडे पोहोचल्याचं कळतंय आणि सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत ते वादाच्या भोवऱ्यात पुन्हा एकदा अडकलेत। बंगल्यावरून मुंबईत घर असण्यावरून वाद सुरू आहे आणि अशातच ते आता फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। तर गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, अचानक ही भेट होतीये, नेमकं काय कारण आहे? नक्कीच 5 महिने झालेले आहेत मंत्रीपद धनंजय मुंडे यांचं गेलेलं आहे आणि त्यानंतरून सरकारी जो बंगला असतो तो बंगला अद्यापही धनंजय मुंडे यांनी सोडलेला नाहीये आणि या बंगला सोडणार न मागता त्यांनी कारण दिलं होतं की माझी तब्येत ठीक नाहीये आणि यासाठी मला खरं तर या ठिकाणी राहावं लागतं, मात्र माझं मुंबईत कुठलंही घर नाही। मात्र धनंजय मुंडे यांनी खरं तर प्रतिज्ञापत्र जे दिलं होतं आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांचं मुंबईतल्या गिरगावामध्ये घर असल्याचं देखील उघड झालेलं आहे। त्यामुळे या बंगल्यावर देखील आहे धनंजय मुंडे यांना खरं तर 42 लाखाचा दंड देखील आहे तो सार्वजनिक विभागाने लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री बंगल्यावर दाखल झालेले, त्यामुळे हा दंड माफ केला जातोय का आणि धनंजय मुंडे आपला बंगला सोडतायत का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। धन्यवाद गणेश, सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच बंगल्यासंदर्भातच ते आता फडणवीसांची भेट घेतलीये। पाहावे लागणार आहे की नेमकं फडणवीस त्यांना अभय देतायत का की त्यांना दंड भरावाच लागणार आहे, बंगला खाली करावा लागणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।